जॉईन झालेत ना सगळे? हो हो. चल. ये कुठं राहिला तू? इथे काहीतरी मेंटेन करायचं राहिले ते मेंटेन करू. कस्टमर प्राइस ग्रुप इथे ते मेंटेन करू. शिपिंग टाकला, बिलिंग टाकू. पार्टनर फंक्शन्स मध्ये जाऊ आणि सेव्ह करून टाकू. स्टँडर्ड ऍड्रेस विथ एरर काय राहिले यार? वरती काय ते 5 फील्ड होते ना पहिले स्टार्टिंगचे, त्यात मला ते एक राहिले ऍड्रेस मध्येच, खाली खाली. हा तिथं. पण ते ऑलरेडी ऍड्रेस तर आपल्याला सेव्ह करू देत आहे. लँग्वेजची ती सर ते म्हणा. जीमेलची स्पेलिंग चुकलेली. नाही नाही, ते असे तिथे तर त्याला काही चेक करत नाही. आता जर तुम्ही बघितलं काय, मी डबल एंट्री मारल्यावर काय आलंय बघा. लँग्वेज की. एन लँग्वेज की म्हणजे आपली लँग्वेज राहिली आहे, दिसते का? एन एन मॅन्डेटरी मध्ये. रीड जाईल गेलं. हम्म. आता मी ह्याला सेव्ह करतो. अच्छा, म्हणजे ते ऍड्रेस टॅब बद्दल बोलत होतो काय? हा, ऍड्रेस टॅब मला बद्दल येस, म्हणून तर वाटलं मला आपल्याला वाटलं ऍड्रेस सेल्स बद्दल बोलत होतो. नाही नाही, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन टॅब मधनं त्यांना ऍड्रेस मध्ये आणलं होतं आपल्याला. ठीक आहे. आता आपला कस्टमर हे जे काय असेल ते आपण सेव्ह करू. आता आपला हा कस्टमर आहे, राईट? ओके. हम्म. आता पहा, त्याला मी डिस्प्ले मोड मध्ये घेऊन जातो. ठीक आहे. /OVA01 OR कस्टमर टाकलं. क्वांटिटी 1. आता मी डबल क्लिक केलं, कंडिशन्स मध्ये गेलो, प्राइस 8,000 आली. मी चेक करतो अनालिसिस. PR00 फर्स्ट कॉम्बिनेशन, त्याला हे हम्म. सगळं तिन्ही सापडलं. पण रेकॉर्ड होतं का दोन, जे आपला जो कस्टमर आहे नवीन कस्टमर, त्याच्या अगेन्स्ट मध्ये रेकॉर्ड आहे का पहिल्या कॉम्बिनेशन साठी? नाही. 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 त्याची 2 नंबरला गेली. हे तर ते म्हणजे रेकॉर्ड लिहिण्यात नाहीयेत समजा, कारण त्या व्हॅल्यूज नाहीत. हम्म. लास्टला जाते. तिथे 3 पॅरामीटर सापडले, एसकेएफ, IS आणि मटेरियल. कस्टमरची गरजच हम्म. नाही. रेकॉर्ड आहे का? होय. नाही. म्हणजे ह्या 3 पॅरामीटर वर एक रेकॉर्ड होतं ते सापडलं. आता हेच जर मी दुसऱ्या कस्टमरला वापरलं, /OVA01 एंटर 90 मटेरियल 1, रेकॉर्ड काय आलंय पहा बरं. 10,000. 10,000. मग मी अनालिस्ट केलं होतं 10,000 कसं काय आलंय बाबा. PR00 फर्स्ट कॉम्बिनेशन पहा. फर्स्ट कॉम्बिनेशन मध्ये ते काय म्हणतंय की मला हे रेकॉर्ड कशासाठी सापडले, SKFS IS सोल्ड टू पार्टी 90 आणि
मटेरियल. हम्म. मग त्यानं रेकॉर्ड घेतलं, तर पहिल्याच कॉम्बिनेशनला सापडलं 10,000, त्यानं घेतलं आणि कुठे पाठवलं? इथे दिसतंय. हम्म. तो खाली गेला का? नाही गेला. चेक करू शकता खाली गेलाय का नाही. बघा काय म्हणतं, ऍक्सेस हॅज नॉट बीन एक्झिक्युटेड ड्यू टू प्रिव्हियस म्हणजे प्रिव्हियस 10 ऍक्सेस. नंबरचा. 30ला हम्म. पण तसंच लिहिलेलं असेल, ड्यू टू प्रिव्हियस ऍक्सेस. 40ला पण तसंच लिहिलेलं असेल. बरोबर. हम्म. आता लॉजिक क्लिअर झालं दोघांना तुमच्या? कळलं. कल्पेश? हो सर, येस. म्हणजे ज्याला आपण रेकॉर्ड सेव्ह केलेला आहे त्याच्यालाच फेच होणार. त्यालाच फेच होणार. राईट. हा. आता जर हा. वरनं खाली येते ते चेक करणार. तो इथे कस्टमरची फील्ड हम्म. या कॉम्बिनेशन आहे म्हणून तुम्ही चूक सर केलं. बट एक आता आपलं जे जुनी ECC होतं हम्म. त्याच्यामध्ये ज्याच्या अगेन्स्ट मध्ये मेंटेन होतंय तिथे एक डॉट यायचा ना, इथं नाही येतात ऍक्च्युली S4 डॉट मध्ये. नाही, नाही नाही, इथे डॉट येत नाही. तिथे पण डॉट नाही, ट्रायंगल हा येतो बघा. हा, ठीक ट्रायंगल आहे. यायचं पहिले ना इथे असं समोर. आता पण येतो. ठीक आहे, नाही ठीक आता आहे. ज्याच्या येतंय, पण आपण याच्या अगेन्स्ट मध्ये मेंटेन नाही केलं ना. ठीक आहे, कस्टमर केलंय ना. मटेरियल ठीक आहे, दिसलं की. केलंय का? ठीक आहे, 10,000. एक मिनिट. हा, याच्या अगेन्स्ट मध्ये केलं ते. इकडे म्हणजे जाऊन जर तुम्ही याच्यात बघितलं, करावंच लाईन लागलं. इथे बघा, हम्म. दिसलंय का? या- इथे पण केलंय. हा. इथे 4 नंबरला ट्रायंगल आलाय, नाही आता पहिल्या समजा 3 मध्ये आलाय का? इथे नाही, इथे आपण 2 ठिकाणी मेंटेन केलंय, तर ते पहिले कोणतं प्रिफरन्स देणार मग? इथे 2 ठिकाणी जर मेंटेन तुम्ही केलं, दोन्ही ठिकाणी, तर सिस्टीम जे त्याला फर्स्ट सापडेल ते घेणार. 10 नंबरच्या हम्म? फोल्डरला येणार. सापडला का? कोणतं? ठीक आहे. मग खाली इथे तुम्ही 10 ला पण मेंटेन केलं आणि 40 ला पण मेंटेन केलं. लेट्स अझ्युम हम्म. 10 ला हम्म. पण मेंटेन केलं आणि 40 ला पण केलं. सिस्टीम येणार, हम्म. 10 नंबरच्या कॉम्बिनेशनला हम्म. चेक करणार, रेकॉर्ड आहे का? हम्म. येस आहे. ओके, पास करा. खालची ही तिन्ही पण चेक नाही करणार. इथे तसंच हम्म. केलं सिस्टीम बघा ना. 10 ला त्याला सर रेकॉर्ड याला एक सापडलं. नाव आहे ना काहीतरी, सर्च रेफरन्स म्हणून असं काहीतरी नाव आहे ना या नाही नाही, सर्च त्याला म्हणायचं टेक्निकला? कंडिशन टेक्निक म्हणतात. कंडिशन टेक्निक मध्ये नाही म्हणजे आता समजा मोर स्पेसिफिक हा टू जेनरिक असं. हा येस, हा, मोर स्पेसिफिक टू जेनेटिक. येस, आता लक्षात आलं. येस. आता इथेच बघा ना तुम्ही, कंडिशन रेकॉर्ड हॅज बीन फाउंड कुठे सापडले? 10 नंबरला. बाकीच्या खाली काय लिहिले बघा, बाकीच्यांना 20, 30, 40 काय लिहिले? Access sequence has been executed due to previous म्हणजे 20, ओके. 30, 40 यांनी काय हा, झालं की प्रिव्हियस 10 ऍक्सेस नंबरला दिलं, आम्हाला रेकॉर्ड सापडले म्हणून आम्ही 20, 30, सापडलं. 40 सापडलंय एक्झिक्युशन केलेत म्हणून. का? गरज नाही. हा. आता तेच गरज जर नाही मी त्याची. इकडे येऊन बघितलं समरी मध्ये दुसऱ्याकडे, 10 ला कंडिशन रेकॉर्ड मिसिंग, 20 ला ऍक्सेस नॉट मेड का इनिशियलाइज फील्ड म्हणजे ब्लँक फील्ड, 30 ला रिक्वायरमेंट 003 नॉट फील्ड म्हणजे डुप्लिकेट झालं. आणि 40 ला काय? कंडिशन रेकॉर्ड हॅज बीन फाउंड. राईट. आणि इव्हन जर ज्या ह्याला सापडलं त्याला जर तुम्ही डबल क्लिक केलं इथे, तर डायरेक्ट इथे येतं बघा, दिसतंय का? 8,000 INR आणि कॉम्बिनेशन. क्लिअर आहे आता? हो, येस सर, येस. तर हे असं असतं म्हणजे रेकॉर्ड मेंटेन करणे. तर त्याचं सगळ्यात रेकॉर्ड मेंटेन करण्यापेक्षा त्याचं अनालाइज कसं करतात किंवा त्याला रीड कसं करतात ते लक्षात आलं पाहिजे. तसं तर आपण ते रीड कसं केलं की बाबा आता समजा /NVK12 PR00 समजा हे घेतलं आपण, एक्झिक्यूट. आपण रीड कसं करतोय? सेल्सॉर्ग when सेल्सॉर्ग is SKFS distribution channel IS customer 90 and material 6522, then pricing will be 10,000 INR one pack. आलं लक्षात? आणि हे व्हॅलिड फ्रॉम टू किती आहे? 14/6 ते 31/12 पर्यंत. अनलिमिटेड. ओके. आता हे झाला एक पॅरामीटर. तर सेम पद्धतीनं पुढे जाऊ. डिलीट ना, समजा जर एखाद्याला हे इंडिकेटर डिलीट करायचं, डिलीट पेक्षा आपण काय करू? आता ही प्राइस एखाद्यानं सांगितलं की फक्त 20 तारखेपर्यंतच्याच ऑर्डरला अप्लिकेबल आहे. सेल असेल तर मग तुम्हाला इथे 20 तारीख टाकावी लागेल किंवा इकडे बघा 20
12 20 किती 26 ना. हम्म. ओके, एंटर करा. म्हणजे 20 तारखेच्या नंतर ज्या पण ऑर्डर्स बनतील त्याला ही प्राइस लागू होईल का? हम्म. नाहीच होणार. क्लिअर. मी काय करतो, ह्या कॉम्बिनेशनच्या ऐवजी दुसऱ्या कॉम्बिनेशनला ते मेंटेन करतो. इकडे जाऊ, बॅक, की कॉम्बिनेशन लास्ट वाल्या ह्याला करू, म्हणजे थोडस सिम्पल राहील. आता त्याला मी 20 ला काय करतो, ही फक्त टाकतो. ह्याला सेव्ह करतो. पाहिलं ना तुम्ही 20 केलंय ते. हम्म. एक्झिक्यूट करा आणि चेक करू शकतो ते. हा, आता हे 20 केलेलं आहे. तर मी काय करतो, एक ऑर्डर काढतो, बाकी बंद करतो आता. PA01. आता काय आपला जो दुसरा कस्टमर आहे ना, कुठला बनवला होता आपण? चार. स्टार होता ना, हम्म. स्टार ऑटोमॅटिक. हा, ओके, एंटर. आता मटेरियल टाकतो, क्वांटिटी टाकतो. त्याला डबल क्लिक करतो, कंडिशन्स मध्ये जातो. प्राइस किती आली? 8,000. 8000. अनालिसिसला जातो. PR00 कंडिशन रेकॉर्ड फाउंड झाले, पण किती कॉम्बिनेशनला झालंय? 10 लास्ट. 20 30 40 लास्ट. मग ह्याला डबल क्लिक करा. दिसते तुम्हाला 8000. आणि डेट होतील काय इथे? आहे ना. 14. 14/6, बरोबर. हम्म. हम्म. पण जर मी एखादी डेट किंवा इथं जर मी प्राइसिंग डेट 22 केली, 21. हम्म. आतमध्ये जाऊन पहा, प्राइस गेली. ब्लँक. हम्म. अनालिसिसला जाऊन विचार करतो असं का झालं. बघा इथे सापडत होती ना आपल्याला. काय आली हम्म. प्राइसिंग डेट आता? मिसिंग. हा, मग सिस्टम चेक करते 20 22. पर्यंत का बाबा ही प्राइस. 22 ला आहे का? नाही. परत जर तुम्ही बॅक जाऊन ती प्राइसिंग डेट जर करेक्ट केली, समजा 20 पण केली, 20 पर्यंत जा. बघा आलं. परत अनालिस्टला जा, PR00 आली. समजलं लॉजिक? कळालं. तर हे अशा पद्धतीने असतं. आता ह्याच रेकॉर्ड मधलं तुम्ही मला विचारलं होतं, तर ते बाजूचे ऑप्शन्स काय असतात, राईट? येस सर, ते कशासाठी यूज होतात आणि सिग्निफिकन्स काय त्यांचं? आता याच्यात बघा 2-3 महत्वाचे असतात. एक आहे डिलिशन इंडिकेटर. जर एखाद्याला हे रेकॉर्ड डिलीट करायचे तर हे डिलीट होत नसते. जर ह्याला मी सिलेक्ट करतो आणि मायनस म्हणतो की बघा इंडिकेटर लागलं, कोणतं? त्याला हा, मी सेव्ह केलं. तर डिलिशन हे काय? इंडिकेटर. डिलिशन हा इंडिकेटर. हा. आता मी परत जर ऑर्डर काढली, ट्राय केलं, कंडिशन्स मध्ये बघा, मॅन्डेटरी कंडिशन PR00 मिसिंग का बाबा? अनालिटिक्सला जातो. कंडिशन रेकॉर्ड हॅज बीन डिलीटेड. कुठलं डिलीट केलं? 4th नंबरचं डिलीट केलं. दिसलं का? लिहून आलं का? रेकॉर्ड आहे, हम्म. ते म्हणते की रेकॉर्ड आहे. बघा दाखव, डबल क्लिक केलं तर ते सांगते पण की रेकॉर्ड आहे बाबा, पण हम्म. काय? डिलीटेड. डिलीटेड. ओके. ते डिलीशन तुम्हाला काढता पण येतं, जसं की याला डबल क्लिक करा आणि
मायनस जे होतं ते जर तुम्हाला काढायचं असेल तर ह्याला सिलेक्ट करायचं आणि अंडो डिलिशन अंडो. गेलं. हम्म. पण मग याचं ऍक्च्युअल रिअल लाईफ मध्ये काय होतं? हे समजा फंक्शन का बरं आहे? आता हे फंक्शन तुम्हाला सांगतो की लेट्स से एखादं आता हे रेकॉर्ड आहे बरोबर. आता हे हम्म. मेंटेन खऱ्या अर्थानं करतात फायनान्सवाले. आता मी काय हम्म. म्हणलं की फक्त दिवाळी पुरतीच मला 5% डिस्काउंट द्यायचे किंवा दिवाळी पुरतीच ही हम्म. प्राइस ठेवायची. आफ्टर दॅट इट विल बी 10,000. हम्म. हम्म. ओके. जर मी हम्म. माझी दिवाळी 20 तारीख संपली की मी काय करतो इंडिकेटर लावून टाकतो. म्हणजे ऑटोमॅटिक काय पण होईल ते तुम्ही डेट वर पण डेट हा ऍडजस्ट करू शकता करू ना? शकतो पण डेटचा ऍक्सेस युजरला आहे ना. युजरनं डेट जर चेंज केली तर मुद्दामून भले आपली दिवाळी त्यानं काय केलं दिवाळीची डेट टाकली त्याचं लॉजिकली विचार करा. हम्म. फायनान्सवाल्यांना कंट्रोल कुठनं करायचं इथनं. आता समजा आज किती आहे 22 तारीख आहे आज हा. आणि मी इथं स्वतः मुद्दामून काय हम्म. केलं डिस्काउंट अप्लाय करण्यासाठी 14, 15, 18 टाकली तर डिस्काउंट दिसेल ना. येस ऑर नो. ओके. हा म्हणजे हम्म. माझं बेसिक थोडं म्हणजे अजून कमजोर आहे. सेल्स ऑर्डर कस्टमर कडनं येते. सेल्स ऑर्डर कस्टमर फक्त रिक्वायर करतो. आपण जे कस्टमर खरं तर परचेस ऑर्डर देतो. मला हा मी तेच पीओ आणि सेल्स ऑर्डर मध्ये काय फरक आहे मग? इकडे बघा परचेस ऑर्डर कोण काढतो ज्याला मटेरियल पाहिजे का जो मटेरियल देतो. बर. पाहिजे तो मग इथं मटेरियल कोणाला पाहिजे कस्टमरला. स्टार ऑटोमोटिव्हला 5 बेरिंग्स पाहिजेत 5 पॅक बेरिंग्स पाहिजेत. त्यानं त्याची परचेस ऑर्डर त्याच्या फॉर्मॅटमध्ये काढली आणि आपल्याला पाठवली. मग त्याची परचेस ऑर्डर हम्म. आल्यानंतर आपण काय काढतो सेल्स सेल्स ऑर्डर. ऑर्डर आणि त्याच्या परचेस ऑर्डरचा नंबर हम्म. इथे टाकतो PO112 ओके. हा हा. हम्म. आणि त्याच्या परचेस ऑर्डरची डेट समजा कधीची आहे 13/6/25 आलं लक्षात. हम्म. मग आपण हो ही पण सेल्स मग ऑर्डर आता त्याच्या हा, बोला बोला. हा, बोला बोला. तुम्ही सांग क्वेश्चन विचारा. हा. अ, मग आता आपण ते जे डिलिशनच्या ऐवजी डेट तर आपण टाकणार ना तिथं. आपण डेटचं जर हे टाकली दिली बरोबर टाकली. नाही नाही आता डेट टाकली हे झालं. इथेच एक्झाम्पल इथेच दाखवतो तुम्हाला. आता इथे पहा हे हम्म. 20 तारखेच आहे. आता मी काय करतो हम्म. 10 ते 13 पर्यंतच ही प्राइस राहील मी असं डिक्लेअर करतो हा. हम्म. 10 ते 13 पर्यंत काय प्राइस राहील 8,000. लेट्स या सिक्स हम्म. फाय टू टू आणि इथं 12,000 राहील प्राइस. कधीपासनं 14 इकडे टू राहिलाय कुठे मटेरियलला 14/6 याच्या म्हणजे दोन हे पण टाकू शकतो. दोन लाईन ते खाली पण. अनलिमिटेड ऍग्रीड. हम्म. ठीक आहे. आता आपण किती 13 टाकलं होतं ना 14चं रेकॉर्ड बघू हा. हम्म. ठीक आहे 6/2 आणि 12,000. आता 14 तारखेपासून काय प्राइस आहे 12,000. ठीक आहे हम्म. सेव्ह केलं. इव्हन तुम्हाला चेक करायचं हा. इकडे बघा बॅक जा /n VK13 ला जा. पहिल्यांदा इथं दाखवतो हम्म. तुम्हाला हे कॉम्बिनेशन आहे तुमचं हम्म. SKFS आहे. 14 तारखेला काय प्राइस आहे ते चेक करा तुम्ही. काय प्राइस आहे 14 तारखेपासून 12,000. 12. हम्म. आता मी काय करतो 13 तारीख टाकतो. काय प्राइस आहे 8,000. ओके. दोन्ही प्राइस होतं तिथे. हम्म. आता मी ऑर्डर काढतो हम्म. VA01 .
क्वांटिटी 1. ओके, प्राइस काय आली? 12,000. हम्म, बरोबर. आता हम्म. जर मी जाऊन इथे ऍज अ युजर 13 केलं, म्हणजे आपलाच कळलं ना. इंटरनल एम्प्लॉई ऍज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह, चुकून होऊ हा शकतं ना. हा, चुकून होऊ शकतो, बरोबर. 8,000 झाले. हम्म, भले ऑर्डर 14 आली, पण तुम्ही काढायला डेट तुम्ही मॅन्युअली काय केली? प्राइसिंग डेट, 13 टाकली. प्राइस कमी बसली ना. मग हम्म, लक्षात. कळलं. म्हणून मग हे कंट्रोल किंवा ते स्ट्रिक्ट कंट्रोल असेल, मग लावतात ते डेट संपली की. डेट संपली की तो रूल डिलीट, फक्त तसंच राहणार. आणि हा, उद्या नेक्स्ट इयरला जर लावायचं परत डिस्काउंट तर करू शकतो. परत तुम्ही लावू शकता. त्यात काय, डेट नवीन टाका, रेकॉर्ड मेंटेन करा आणि डेट नवीन टाका. हम्म. तर हे नाही, ते वेगवेगळे मगाशी ऑप्शन. जसं अनडो केलं. ओके. अंडो आणि जो केलं ना, पण डेट तीच असते ना. पण अंडो जरी केलं तरी अनडो करून डेट चेंज करू शकतो ना. करू शकता ते पण करू शकता तुम्ही. ओके, हम्म. आता हे झालं. ओके. आता मी बॅक जातो थोडस ना, आणि आपापल्या रेग्युलर सिनेरिओला येऊ. हम्म. एक होतं सप्लिमेंटची, तुम्हाला गरज नाही, नंतर कधी सांगेल. इट विल क्रिएट कन्फ्युजन. तुम्ही मला काय विचारलं होतं? असं आहे का सर, की क्वांटिटी वाढवलं तर हम्म. हे बरोबर? हा. तर इथे बघा, स्केल मध्ये जातो हा. म्हणजे एक असेल तर 12, 2 असेल तर 24 नाही होणार, 22 होणार असं समजा. इथं नो नो स्किल्स एक्झिस्ट म्हणता येते. नाही नाही, पण चेंज मोड मध्ये जायला लागेल ना आधी मला. हम्म. स्किल एक्झिस्ट नाहीये, कारण डिस्प्ले मध्ये दाखवलं ना. आता मी याला सिलेक्ट करतो आणि स्किल्स मेंटेन करतो. आलं. हम्म. सर आता माझं स्किल्स मत म्हणजे नेमकं काय ते? स्केल सांगतो. आता एक बघा, एक पॅक पासनं हम्म. एक, इकडे बघा, स्केल टाईप फ्रॉम 1 पॅक 12,000. हा, मग मी काय हम्म. करतो, हम्म. फक्त पॅक 1,000. ओके, हम्म. 21 पॅक 9,000. आलंय सगळं. हम्म. आता तुमच्या लक्षात येते का, हम्म. की एक क्वांटिटी पॅक वाढवली ते पर. 10 पॅक पासून काय चाललंय? हम्म. 12,000. 12,000. हम्म. 11व्या पॅक पासून 10,000. 21 पासून पण हम्म. अनलिमिटेड किती पण घ्या, किती आहे? हम्म. 9,000. आता ह्याला मी सेव्ह करतो. ही झाली स्केलिंग. अच्छा, आलं लक्षात. म्हणजे आपण जर सिंपल लँग्वेज मध्ये बोलायला गेलं तर जे आपण विकणार आहे त्याचं म्हणजे प्राइस व्हॅरी कशी होणार सिंपल. क्वांटिटीनुसार त्याचं आता हे कसं असतं द्यायचं. की एका लेवल पण ओके. असतं की 1 डझन 50 रुपये आणि 2 डझन 90 रुपये. हम्म. 90 आता रुपये. तुम्ही अच्छा अच्छा. क्वांटिटी जास्त घेतल्यामुळे मी ओके. तुम्हाला काय करतोय, थोडा भाव कमी करतोय. आणि तुम्ही म्हणता 5 हम्म. डझन, ठीक आहे, मी हम्म. तुम्हाला 80 ने देतो. तुम्ही म्हणता 10 डझन, ह्याच्या खाली देऊ शकत नाही यार, मी 80 देणार, ह्याच्या पुढचं किती पण घेतो. हम्म. हम्म. राईट. आता मग मी पण ऑर्डर मग करतो. हे तुम्ही दोन्हीला लावू शकतात, पर्टिक्युलर कस्टमरला किंवा जनरल पण. जनरल पण, जे तुमचं कॉम्बिनेशन असेल, कारण तुमचं तर इथं कॉम्बिनेशन काय हम्म. होतं, पर्टिक्युलर मटेरियल होतं, हे कस्टमर स्पेसिफिक नव्हतं तुमचं. हम्म. राईट. आणि ते पण जनरल येते होतं, बघा, हा. स्केलिंग आहे का. हम्म. आता मी ऑर्डर काढतो, कस्टमर टाकला, मटेरियल टाकलं, 2 क्वांटिटी. हम्म. काय प्राइस झाली आहे? 12,000. बरोबर. हम्म. हम्म. आता मी काय करतो, 12 क्वांटिटी टाकतो. हम्म. काय प्राइस झाली? 10,000 पर पॅक. आता मी काय करतो, क्वांटिटी 22 करतो किंवा 24 करू. हम्म. काय आली? 9,000.
बरोबर आहे. आता तुम्ही इथनं काही हम्म पण करा. 100 टाकले तरी नाही ना जायचं. हम्म क्लिअर. कळालं. हम्म. ही झाली तुमची स्केलिंग. ते टेक्स्ट फिक्सचे तुम्हाला काही काम नाही करा. इट विल क्रिएट हे पेमेंट टर्म हे ना वेगळे सिनेरिओ. ह्या दोन गोष्टी लागू शकतात तुम्हाला. तेवढ्या मी तुम्हाला सांगितलं हम्म इंडिकेटर आणि हे. कारण जास्त जर ह्याच्यात गेलं तर मग आणखी कन्फ्युजन वाढेल. इट्स अ बेसिक, म्हणजे बेसिक पेक्षा थोडं वरच आहे हे पण. आलं आणि लक्षात आपले सगळ्यांच्या. जिथे 3 जे ऑप्शन होते, पहिला होता कस्टमर, आणि तिसरा होता तो जनरल, आणि मधला होता तो हे ऑप्शन जे आहेत ना हे तुम्ही बनवू शकता तुमच्या मर्जीने. बिझनेस सोबत डिस्कस करून तुम्ही सेट करू शकता. इथे एक त्यांनी दिलेत म्हणून 3 आहेत. 5 असू शकतात, 2 असू शकतात किंवा एकही असू शकतो. अच्छा. मग ह्याचं सेटिंग करावं लागतं का? ह्याचं सेटिंग करावं लागतं आणि हे आपल्याला ह्या टॉपिक मध्ये शिकायचं. ओके. अच्छा, मला वाटलं ते प्रत्येकाचे स्टँडर्ड 3 असतात. नाही नाही, तुम्ही काही काही ठिकाणी ते 11 असतात बाबा. आणि मधल्या ह्याचं काय मिनिंग होतं? ते प्राइस लिस्ट टाईप, म्हणजे जर तुमची जर कस्टमरचे टाईप्स आहेत किंवा कुठले डीलर्स, रिटेलर्स, होलसेलर हम्म हम्म. किंवा अच्छा, डिस्ट्रीब्युटर. म्हणजे ते म्हणजे मल्टिपल. हा, आता समजा तो कस्टमर मी काय केलं, हा रिटेलर आहे. मग त्याच्या कस्टमर मास्टर मध्ये मी काय करणार, प्राइस लिस्ट टाईप टाकणार रिटेलर. मग ते ऑटोमॅटिक कुठे येणार. आता समजा माझा हा कस्टमर आहे बरोबर. हम्म आता मी गेलो /OBP. आता मी जाणार तर इथे जर मी गेलो त्या म्हणजे हा माझा कोण आहे, स्टार ऑटोमोटिव्ह कोण आहे, डीलर आहे, रिटेलर आहे, कोण आहे. मग त्याच्यानुसार मी काय चेक करणार हा. आणि हम्म. याचा जो प्राइस लिस्ट टाईप आहे इथे असतो बघा. मग असे आपण चेंज केलेलं तोच ना, होलसेलर आणि ते. प्राइस लिस्ट दिसली का तुम्हाला. हम्म बघा होलसेल रिटेल, मग हा कोण आहे माझा, डीलर आहे का रिटेलर आहे, हे टाकणार बरोबर. आता दुसरे हम्म कस्टमर हा हम्म. रिटेलर आहे समजा, दुसरे कस्टमर आहे डीलर आहे. तर मग हे टाकणार मी. आणि मग त्यांच्या स्पेसिफिक ज्या शिपिंग आहेत, समजा डीलरला काय असतं बाबा, ₹5,000 पर पीस आहे आणि रिटेलरला काय बाबा, ₹48 पर पीस आहे. हम्म ऑटोमॅटिक ते येणार ह्या कॉम्बिनेशनला. कारण हे हम्म कस्टमर मास्टर कुठे पास होतं, ऑर्डरला. हम्म. हम्म कस्टमर मास्टर मधनं ऑर्डरला येत. आलं लक्षात. हम्म. हम्म. हम्म हम्म. त्या सिनेरिओनुसार तुम्ही सेट करू शकता. क्लिअर. हम्म हम्म. तर आता आपण काय करू, इथेच थांबू. उद्या डिस्काउंट आणि टॅक्स घेऊ. चालेल. हम्म. ओके सर. आता आपण कंडिशन तुम- रेकॉर्ड घेतलं ना सर. कंडिशन रेकॉर्ड उद्या पण कंडिशन रेकॉर्डच असेल. पण कुणाचं असेल कंडिशन रेकॉर्ड उद्या. हम्म. उद्या झालं काहीच. उद्या कशाचं असेल, हम्म. टॅक्स आणि टॅक्स अँड डिस्काउंट. डिस्काउंट. म्हणजे कसं की हे 3 जर घेतले ना, तुम्हाला थोडं समजायला लागते व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 3 किंवा ते कसं अनालाइज हम्म. करायचं म्हणून. एक फक्त हम्म. हम्म. सिमिलरिटी आहे, पण जे मायनर चेंजेस आहेत ते पण हम्म. सांगून टाकेल उद्या मी. हम्म. हम्म. ठीक आहे. तर हम्म. मला एक एरर येतोय दाखवा. त्यात. तर बघू, एक मिनिट मी स्क्रीन शेअर करतो. केली रिक्वेस्ट. लवकर. कुठली
एक्सेल रेफर करा जर सापडत नसेल तर. नाही तर मग तुम्ही त्याचं नाव पण टाकू शकता. तुम्हाला कोण ती पाहिजे, एक सेल्स काय वर्क पाहिजे का कस्टमर पाहिजे? अच्छा ओके हा सोडून द्या, एक्सेल सोडून द्या. इथं आपण काय करू, जास्तीत जास्त भर ह्याच्यावर देऊ, एसीपी वर देऊ. तुम्हाला काय पाहिजे, सेल्स वर्क पाहिजे बरोबर. कुठली सेल्स वर्क हा पाहिजे पुन्हा, तुमची तुम्ही स्वतः बनवली आहे का वेगळी कुठली पाहिजे? मी यामाची हा सॉरी यामाचीच करतोय हा मी. मग वाय दाबा. आलं. हा, विसरलेलो मी ते. या मी समजतो मी केलं त्याची. आता इथे बघा, शिपिंग पॉईंट येत नाही राईट. हम्म ऍक्च्युली शिपिंग पॉईंट हा मॅन्युअली टाकायचाच नसतो, किंवा जरी तुम्ही टाकायचा प्रयत्न घेतला तर सिस्टीम घेत नाही. बघा घेते का. नाही तिथंच काय इथंच पुढं काहीतरी मारा होत मारा नाही एंटर, मारा माझं. मारा एंटर. आता ते काय म्हणते की शिपिंग पॉईंट घेत नाही, आणि शिपिंग पॉईंट एक तर मॅन्युअली टाकला तर घेत नाही, ऑटोमॅटिकली येत नाहीये बरोबर. हम्म इश्यू फक्त शिपिंग पॉईंटचा अच्छा. राईट. सिस्टीम काय सांगते, शिपिंग हम्म पॉईंट. मग तुम्हाला आठवतंय का शिपिंग पॉईंट डिटर्मिनेशन केलंय आपण, हो डिटर्मिनेशन्स मध्ये शिकलेले बघा. जा बरं मग एक्सेलला तुमच्या, हा डिटर्मिनेशन्स आहेत बघा तिथे, एस डी डिटर्मिनेशन्स. त्यात शिपिंग पॉईंट दिसते. हम्म हा. आता मग शिपिंग पॉईंट 3 पॅरामीटरवर डिटरमाइन होतो. शिपिंग कंडिशन, हम्म लोडिंग ग्रुप आणि प्लांट. हम्म त्याचा टी कोड काय? हम्म V OVL2. मग जा तो टी कोड टाका. दुसऱ्या टॅब मध्ये टाका, दुसऱ्या टॅब मध्ये. N ना. ओ. ओ सॉरी ओ OVL2 L2. आता तुमची शिपिंग कंडिशन आणि काय? नाही नाही एक मिनिट मी इथून जात होतो इथनं व्ह्यू नका. डिटेल्स. ठीक आहे, बघायचं मी बघा, क्लिक करा. हा, बघा तुम्हाला काही सापडतं का. नाही आलं काय ते काहीतरी एक असंच येत होतं. बरं मी तुमचं शिपिंग त्याचे पॉईंट कट डिटेल करा, टाकत होतो. तुम्ही शिपिंग पॉईंट कट करा, तुम्हाला येईल ते जे काय येतं ते. कडा. आता मारा एंटर. सेव्ह करा, तुम्हाला परत एरर येईल. करा सेव्ह. याचं ऑप्शन इथं नाही दिसत.
बॅक जा किंवा मोर मध्ये जा. मोर नाही, मोर नाही, त्याच्या बाजूला ॲरो आहे ना बाजूचा. हा, हं. करा. बघा, करा. शिपिंग पॉइंट और रिसिविंग पॉइंट, व्ह्यू डिटेल्स. हे काय म्हणते, मिसिंग डेटा, म्हणजे डेटा मिस होतोय, शिपिंग पॉइंट मिळत नाही, राईट. असंच काहीतरी येत होतं. मग तिथे नाही का आपण खाली ऑप्शन असतो तिसरा शेवटचा, त्याच्यात जाऊन मी ते असं एक विंडो ओपन होत होती, जशी आता ओपन झाली. मला ते हीच होती काय काय माहिती. तर असेल जातं इकडनं, पण त्यामुळे ते इथंच येऊ शकतं. पण आपण ऍज अ हम्म, कन्सल्टंट लक्षात आलं पाहिजे ना. ठीक आहे. हम्म, न्यू एंट्रीची गरज न्यू आहे की नाही एंट्री. हे बघण्याआधी तुम्ही काय करा, तर ठीक आहे, न्यू एंट्री करा. चला, शिपिंग कंडिशन काय माहिती आहे का तुम्हाला? पिंक कंडिशन. लॉजिकली विचार करायचा, तर चूक होऊ द्या. शिपिंग कंडिशन माहिती आहे का तुम्हाला? कुठं असते आठवत नाही. हा, मग आता लॉजिकल लक्षात करा की शिपिंग कंडिशन शिपिंग कुठे असते. शिपिंग टॅब शिपिंग इथे टॅब मध्ये असते. बघा, मग शिपिंग टॅब मध्ये असते तर कुठं येते? कस्टमर असतं ना. हा, मग आयदर शिपिंग तुम्ही कस्टमर मास्टर मध्ये बघू शकता किंवा सेल्स ऑर्डरच्या हेडर मध्ये बघू शकता. हेडर मध्ये. कारण ती कस्टमर मास्टर मधून कुठे येते? सेल्स ऑर्डरच्या हेडरला येते. सेल्स ऑर्डरचा हेडर बघा कसं जायचं. इथे राईट. आता शिपिंग कंडिशन आहे म्हणल्या कुठल्या टॅबला असेल? सेल्स, शिपिंग, बिलिंग, कुठल्या टॅबला असेल? पिंक लॉजिक, राईट. शिपिंग कंडिशन काय? 01. हा, मग जा टाका 01. हा, आता एंटर मारू नका फक्त. 01 सिलेक्ट करा. आता दुसरी पॉइंट आहे लोडिंग ग्रुप, कुठे असतो? लोडिंग ग्रुप डबल क्वेश्चन, कस्टमर मास्टर की मटेरियल मास्टर? मटेरियल. मटेरियल मध्ये जाऊन चेक करू शकता तुम्ही. तुमचं मटेरियल काय ते पहा. बॅक. मटेरियल मास्टर मध्ये जा ना. मटेरियल मास्टरचा टी कोड काय? मटेरियल मास्टरचा टी कोड काय? MM01. 1 2 3. MM01 क्रिएटचं असेल. आता आपलं मटेरियल तर ऑलरेडी क्रिएटेड आहे, मग आपण काय वापरायला पाहिजे? 02. 03. एक्झॅक्टली राईट, 03. डिस्प्ले मोड, बरोबर आहे, काय हरकत. परत आता स्लॅश एन का स्लॅश ओ? ओ. मटेरियल बघा वर दिसते. 6529. बरोबर. 6529. आता लोडिंग ग्रुप कुठल्या ह्याला असतो? व्ह्यूजला, तुम्हाला माहिती आहे का? लोडिंग ग्रुप एक्सेल मध्ये आहे बघा, लोडिंग ग्रुप कुठे आहे तुमच्या? कुठल्या व्ह्यूला आहे बघा? याला प्लांट. थर्डला. मग माझं मत काय, परत जा मटेरियल मास्टर मध्ये जा. हे आधी क्लोज करा, एंटर दाबा.